नमस्कार, मी विनोद कुलकर्णी. आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक सुरू आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात केलेल्या विश्लेषणाला फार मोठा प्रतिसाद रसिकांनी दिलेला होता, प्रेक्षकांनी दिलेला होता आणि त्यामुळं आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात मला जे काही वाटतं ते भाष्य करणं मला आवश्यक वाटलं. आरसपानी पॉडकास्ट चॅनलवर आपण वेगवेगळी विश्लेषणं करतोय. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात सुद्धा मी गेले 8 दिवस आढावा घेतोय आणि आढाव्यातून जी काही माझी मतं आहेत, ती मतं मी आरसपानीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतोय. आरसपानी चॅनलला आपला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळतोय. आरसपानी चॅनल बघणाऱ्या प्रेक्षकांनी ते सबस्क्राईब जरूर करावं आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे त्याने आरसपानीची मेंबरशिप घ्यावी. आरसपानी चॅनल हे निष्पक्ष आहे, आपलं पारदर्शक आहे, नितळ आहे आणि ह्या चॅनलमधून आपण सर्वसमावेशक भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण कोणाची बाजू घेत नाही आणि कोणाची बाजू नाकारतसुद्धा नाही आणि हे चॅनल जर मोठं झालं तर महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं चॅनल म्हणून नावारूपास येऊ शकतं आणि त्यासाठी ह्याची मेंबरशिप जर आपण घेतली तर या चॅनलला चांगला पाठिंबा मिळू शकतो. तर सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात भाष्य करत असताना स्वातंत्र्यापासून सातारा जिल्हा परिषदेवर कायम काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे आणि राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ह्या जिल्ह्यावर राष्ट्रवादीची सत्ता राहिलेली आहे आणि सातारा जिल्ह्यानं यशवंतराव चव्हाणांचा विचार कधीच सोडलेला नव्हता. पण आता परिस्थिती बदललेली आहे. 2014 नंतर सातत्यानं परिस्थिती बदलत चाललेली आहे. आता या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार? या निवडणुकीमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या विचारानं सातारा जिल्हा परिषदेची सत्ता राहणार का? का वेगळा विचार सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये रुजणार? ह्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला ह्या विश्लेषणाच्या कार्यक्रमातून निश्चितपणे मिळतील. गट आणि गणनिहाय अगदी उमेदवारनिहाय मी बोलणार नाही, परंतु तालुकानिहाय यामध्ये मी विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. माझ्याकडे जे काही इनपुट्स आहेत ते आपल्यासमोर ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सातारा जिल्हा परिषद ही एक महत्त्वाची संस्था ताब्यात घेण्यासाठी आत्ता अनेक नेते तयारीत आहेत. अनेक नेत्यांना सातारा ही आपली महत्त्वाची भूमी वाटते आणि आपल्या पक्षाचं बीज रोवण्यासाठी ही भूमी आत्ता कसदार आहे, असंही आत्ता वाटतंय. कारण भाजपचं मोठं संख्याबळ इथं आहे. शिवसेनेलासुद्धा इथं विस्तार करण्यासाठी संधी आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटालासुद्धा इथं मोठी संधी आहे. अजितदादांचं दुर्दैवी निधन झाल्यानंतर आपण हा विश्लेषणाचा कार्यक्रम करतो आहे. त्यामुळे अजितदादांना आरसपानी चॅनलतर्फे मी पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अजितदादांचं नाव घेतल्याशिवाय सातारा जिल्ह्याचं राजकारण होऊ शकत नाही. भविष्यातसुद्धा अजितदादा नसले तरी अजितदादांनी ह्या जिल्ह्यासाठी काय काय केलेलं आहे हे सगळ्या जनतेला माहिती आहे. त्यामुळे अजितदादांचा इतिहास हा साताऱ्याचा इतिहास ज्यावेळेस लिहिला जाईल त्यातली जी पानं अजितदादांवरची असतील ती सुवर्ण अक्षरानंच लिहिली जातील, असं काम अजितदादांनी केलेलं आहे. तर आज आपला विषय अजितदादा नाहीत, आज आपला विषय जिल्हा परिषदेचं राजकारण आहे. पण अजितदादांचा पक्ष, अजितदादांचा गट ह्यांचं नाव घेतल्याशिवाय सातारा जिल्ह्याचं राजकारण पूर्ण होऊ शकत नाही. काँग्रेसच्या स्थापनेनंतर किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर 1999 नंतर सातारा जिल्ह्याची गणितं बदलत गेलेली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर 2002ला पहिल्यांदा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये सातारा जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता आली. काँग्रेसचं संख्याबळ चांगलं होतं तरीसुद्धा काँग्रेसला सत्ता स्थापन करता आली नाही. त्रिशंकू अवस्थेमध्ये अजितदादांनी सातारा विकास आघाडी उदयनराजेंची त्या काळातली आणि काही अपक्ष आणि काही इतर आघाड्यांच्या मदतीनं राष्ट्रवादीचा झेंडा जिल्हा परिषदेवर रोवला. तो आज अखेर कायम होता. आज अखेर कायम होता म्हणण्याचं कारण असं की आता तो कायम राहील का नाही ह्याची शाश्वती नाही आणि तब्बल 10 वर्षांनी निवडणुका होत असल्यामुळं इच्छुकांची संख्या गगनाला भिडलेली होती.
म्हणजे आजसुद्धा जर आपण ज्यावेळेस आढावा घेतोय तर आपल्याला आकडेवारीनुसार जर बोलायचं झालं तर 65 जिल्हा परिषदेच्या जागांसाठी तब्बल 231 उमेदवार रिंगणात आहेत. म्हणजे साधारण जे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्या पक्षांची संख्यासुद्धा मोठी आहे. म्हणजे भाजप आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्ष आहे, शिवसेना, उभाटा आहे, काँग्रेस आहे, वंचित आहे, रिपाई आहे, रासप आहे आणि अपक्ष आहे. म्हणजे इतक्या मोठ्या संख्येनं यापूर्वी कधी जिल्हा परिषदेच्या निवडणुका वेगवेगळ्या पक्षांनी लढवलेल्या नाहीत. पंचायत समितीसाठी सुद्धा 130 गणांसाठी 394 उमेदवार रिंगणात आहेत. मग आता इतक्या मोठ्या संख्येनं उमेदवार रिंगणात असले तरी ह्या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य असं आहे की सर्व जागांवर एकाही पक्षाला उमेदवार देता आलेले नाहीत. ह्या निवडणुकीचं पहिलं वैशिष्ट्य असं आहे की ह्या निवडणुकीत सर्व पक्षांना सर्व जागांवर उमेदवार देता आलेले नाहीत. म्हणजे आत्ता सर्वाधिक जागी निवडणूक लढवणारा पक्ष भाजप आहे, ज्यांनी 65 जिल्हा परिषद गटांपैकी 61 जागांवर आपले उमेदवार उभे केलेले आहेत आणि 130 पंचायत समिती गणांपैकी 122 जागांवर त्यांनी उमेदवार उभे केलेले आहेत. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष हा एकनाथ शिंदेंचा शिवसेना आहे. त्यांनी 65 पैकी 31 जागांवर जिल्हा परिषदेचे उमेदवार उभे केलेले आहेत आणि 130 पंचायत समिती गणांपैकी 49 जागांवर आपले उमेदवार उभे केलेले आहेत. शरद पवार यांच्या पक्षाने 10 जिल्हा परिषद गटात आपले उमेदवार उभे केलेले आहेत आणि 18 पंचायत समिती गणात आपले उमेदवार उभे केलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाने 36 जागांवर आपले जिल्हा परिषदेचे उमेदवार उभे केलेले आहेत आणि 74 जागांवर पंचायत समिती गणाचे उमेदवार उभे केलेले आहेत. शिवसेना, उद्धव ठाकरे गटाने सुद्धा 14 जागांवर जिल्हा परिषदेचे उमेदवार आपले उभे केलेले आहेत आणि 18 उमेदवार पंचायत समितीसाठी उभे केलेले आहेत. ह्या सगळ्या निवडणुकीत काँग्रेस अतिशय दुर्बल झालेली आहे आणि जवळपास नामशेष होण्याच्या वाटेवरती आहे. म्हणजे काँग्रेससारखा ह्या जिल्ह्यात पानही न हलणारा पक्ष होता की काँग्रेसचं नाव घेतल्याशिवाय झाडावरच्या पानाला हलण्याची सुद्धा मुभा नव्हती. त्या पक्षाची अवस्था इतकी वाईट झालेली की अवघे 8 जिल्हा परिषदेच्या जागा ते लढवत आहेत आणि 5 पंचायत समितीच्या जागा ते लढवत आहेत. त्यांच्यापेक्षा बरी परिस्थिती वंचित आघाडीची आहे. वंचित आघाडी 8 जिल्हा परिषदेच्या जागा लढवते. म्हणजे वंचितची ताकद तशी जिल्ह्यात फार मोठी नव्हती, पण त्यांनी 8 जागी जिल्हा परिषदेचे उमेदवार दिलेले आहेत आणि 2 जागांवर पंचायत समितीचे उमेदवार दिलेले आहेत. म्हणजे भविष्याचा वेध बघितला तर काँग्रेस संपुष्टात निघालेली आहे आणि वंचितसारखा पक्ष उभा राहतोय का काय साताऱ्यात? काँग्रेसची जागा घेण्यासाठी अनेक पक्ष आसुसलेले आहेत. त्यामध्ये वंचित आघाडीसुद्धा पुढं जाण्याची भविष्यात शक्यता आहे. रिपाईनं सुद्धा 2 जागा लढवलेल्या आहेत आणि रासपनं सुद्धा 5 जागा जिल्हा परिषदेच्या लढवलेल्या आहेत. एका जागेवर त्यांचा पंचायत समितीचा सुद्धा उमेदवार आहे. अपक्ष 27 जागावर जिल्हा परिषद लढवत आहे आणि 15 जागांवर पंचायत समितीला अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. सगळी जर परिस्थिती बघितली तर कराड तालुका हा सगळ्यात मोठा तालुका आहे की जिथं जवळपास 12 जिल्हा परिषदेचे उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत. 12 जिल्हा परिषदेच्या जागा आहेत. सातारा तालुक्यात 8 जागा आहेत आणि सातारा तालुका हा त्याच्यानंतरचा 2 नंबरचा तालुका आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर फलटण तालुका आहे, जिथं 8 जागा आहेत. आता एकूण आपण जर सगळी परिस्थिती बघितली तर काँग्रेस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आणि भारतीय जनता पार्टीला मोठी संधी सातारा जिल्ह्यामध्ये आहे. भारतीय जनता पार्टी 61 जागा लढवते जिल्हा परिषदेच्या आणि आजची जी परिस्थिती पाहता सर्वाधिक अनुकूल काळ हा भारतीय जनता पार्टीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये राहील अशी शक्यता आहे. कारण कुठलेही बाकीचे पक्ष भारतीय जनता पार्टी एवढ्या जागा लढवत नाहीत. म्हणजे बाकीच्या महत्त्वाच्या पक्षांची बेरीज जरी आपण केली तरी
समजा 2 राष्ट्रवादी आहेत, तर ते 36 आणि 10 46 जागा लढवत आहेत. समजा त्यांच्या एकत्रीकरणावर आत्ता राज्यामध्ये चर्चा सुरू आहे. निवडणुकीपूर्वीसुद्धा त्यांच्या एकत्रीकरणावर राज्यात चर्चा सुरू होती. पण ते सुद्धा एकत्रितपणे तेवढ्या जागा लढवत नाहीत. 46 जागा ते एकत्रितपणे लढवत आहेत. शिवसेना एकनाथ शिंदेंची 31 जागा लढवते आणि बाकी सगळ्यांच्या जागा ह्या 15च्या आतल्या आहेत. त्यामुळे सर्वाधिक संधी भारतीय जनता पार्टीला आहे आणि ती फक्त मग जिल्हा परिषदेत आहे का? का पंचायत समितीला सुद्धा आहे? तर पंचायत समितीला सुद्धा ती संधी आहे. कारण पंचायत समितीला सुद्धा राष्ट्रवादी, काँग्रेस दोन्ही मिळून जरी आपण काढलं तर 74 आणि 6 80, 2 82 10 92 जागा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस लढवत आहेत. ही आकडेवारीच आपल्याला असं सांगते की सातारा जिल्हा परिषदेवर यंदा भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकण्याची सर्वाधिक शक्यता आहे. आणि मग ती कशी कशी आहे? कुठल्या तालुक्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला संधी आहे? कुठल्या तालुक्यांमध्ये त्यांच्यापुढं आव्हानं आहेत? ह्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. एकूण आपण जर बघितलं तर सातारा जिल्ह्यामध्ये 8 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि 11 तालुके आहेत. 11 तालुक्यांमधली परिस्थिती, 8 विधानसभा मतदारसंघातल्या परिस्थितीवर आपण एक प्रकाशझोत टाकला तर ताबडतोब आपल्या लक्षात येईल की हे निकाल कसे कसे होणार आहेत. सातारा जिल्हा परिषदेमध्ये 8 जे गट आहेत विधानसभेचे सातारा तालुक्यातले, त्या 8 गटांपैकी 8ही गटांवर हे निवडणूक भारतीय जनता पार्टी जिंकेल अशी आजची परिस्थिती आहे. कारण उदयनराजे शांत आहेत, शिवेंद्रराजे कार्यरत आहेत, पण सातारा तालुका हा 3 विधानसभा मतदारसंघामध्ये त्याची वाटणी झालेली आहे आणि त्यामध्ये मनोज घोरपडे हे आमदार आहेत, त्यांचा काही भाग आहे. आमदार महेश शिंदे आहेत कोरेगावचे, त्यांचा काही भाग आहे आणि ह्या शिवेंद्रराजे, 2 आमदार आणि उदयनराजे भोसले अशा चौघांची ताकद एकजूट झालेली आहे आणि या चौघांच्या ताकदीशी दुसरा उमेदवार जो संघर्ष करणार आहे तर त्या उमेदवारांचा प्रभाव किती सापडेल हा पहिला प्रश्न आहे. त्यामुळे सातारा तालुका हा भारतीय जनता पार्टीसाठी सर्वाधिक जागा निवडून आणणारा तालुका ठरणार आहे आणि सातारा तालुक्यामध्ये भाजपला फार मोठं यश मिळेल अशी आत्ता शक्यता आहे. सातारा विधानसभेतला जावली तालुका आहे, त्या जावली तालुक्यामध्ये फार जागा नाहीत. जावली तालुक्यामध्ये 3 जिल्हा परिषदेचे गट आहेत. आत्ता तिथं शिवेंद्रराजेंचं जावली तालुक्यामध्ये प्रभुत्व आहे. शिवेंद्रराजेंनी आत्तापर्यंत जिल्हा परिषदेच्या सगळ्या जागा तिथल्या जिंकलेल्या आहेत. पण यंदा पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी लक्ष घातलेलं आहे आणि एकनाथ शिंदेंनी काही सभा जावली, महाबळेश्वरमध्ये सुद्धा घेतलेल्या आहेत आणि पुढच्या काही काळामध्ये फलटण आणि पाटणमध्ये सुद्धा त्यांच्या सभा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंना हा जिल्हा शिवसेनेसाठी सुद्धा महत्त्वाचा जिल्हा वाटतो आहे. शंभूराज देसाई त्यांचे मंत्री आहेत त्यांच्या पक्षाचे. महेश शिंदे हे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे महत्त्वाचे मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आहे त्यांना. आणि रामराजे नाईक निंबाळकर जे सध्या संघर्षाच्या भूमिकेत आहेत, ते सुद्धा आत्ता शिवसेनेच्या तिकिटावर आपले उमेदवार लढवत आहेत. त्यामुळं 3 प्रमुख नेते आणि एकनाथ शिंदेंचं होम पिच, होम ग्राउंड, कारण त्यांचं जन्मस्थान, घर हे सगळं सातारा जिल्ह्यात येतं. त्यामुळे एकनाथ शिंदेसुद्धा शिवसेनेची वाट इथं वाढवताना दिसत आहेत. शिवसेना पक्षसुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढवताना दिसत आहेत. त्यामुळे जावलीमध्ये एकनाथ शिंदे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला शशिकांत शिंदे, त्यांची रणनीती, शरद पवार पक्षाची रणनीती आणि शिवेंद्रराजेंची रणनीती, अशा प्रकारे सामना सुरू आहे. आजच्या घडीला शिवेंद्रराजेंचं पारडं तिथं जड आहे जावली तालुक्यामध्ये, परंतु एकनाथ शिंदेंनी आणि राष्ट्रवादींसुद्धा तिथं चांगलं आव्हान उभं केलेलं आहे. त्यामुळं तिथला निकाल हा आज असा दुहेरी म्हणजे अटीतटीच्या लढतीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. शिवेंद्रराजेंचं पारडं जड असलं तरी सहज विजय अशी आत्ता जावली तालुक्यातली परिस्थिती नाही. त्यानंतर आपण महाबळेश्वर तालुक्यामध्ये गेल्यानंतर महाबळेश्वर तालुक्यातसुद्धा जिल्हा परिषदेचे 2 गट आहेत
आणि ह्या 2 गटांमध्ये सुद्धा अशी परिस्थिती आहे की एका गटामध्ये मकरंद पाटील यांच्या अजित पवार गटाच्या पक्षाला एक जागा सहज जिंकता येईल, पण दुसऱ्या जागेवर प्रचंड मोठा संघर्ष आहे. तिथंही एकनाथ शिंदेंचे एक उमेदवार हे चांगली लढत देत आहेत आणि ती एखाद्या वेळेस सीटसुद्धा आपली खेचून घेतील अशी सध्याची परिस्थिती आहे. तिथले उमेदवार हे अजित पवार गटाचे किंवा मकरंद पाटलांचे समर्थक हे स्ट्रॉंग उमेदवार आहेत. तरीसुद्धा तिथली लढत ही अत्यंत चुरशीची होणार आहे. त्यामुळं महाबळेश्वरमध्ये सुद्धा आज काय घडेल हे सांगता येत नाही आणि महाबळेश्वरमधल्या एका जागेवर मात्र जोरदार लढत होणार आहे. एक जागा राष्ट्रवादी सहज जिंकेल अशी परिस्थिती. त्यानंतर वाई तालुक्यामध्ये 4 जिल्हा परिषदेचे गट आहेत आणि ह्या 4ही गटांवर जर आपण नजर जर मारली आपली, तर 4 गटांपैकी 2 गटांमध्ये तुल्यबळ लढत आहे आणि ह्या लढतीवर किंवा ह्या लढतीच्या निकालावर निवडणुकीचं चित्र अवलंबून राहणार आहे. म्हणजे मकरंद आबा हे मंत्री आहेत. मकरंद आबा हे अतिशय जोरदारपणे काम करतायत. तरीसुद्धा ह्या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की मकरंद आबांना जिल्हा परिषदेसाठी उमेदवार आयात करण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे खरं तर मकरंद पाटलांना आव्हान देईल असं नेतृत्व आजही वाईमध्ये उदयाला आलेलं नाही. जयकुमार गोरे जे भाजपचे मंत्री आहेत, ग्रामविकास मंत्री, यांनी वाई खंडाळ्यामध्ये जोरदार मोहीम मकरंद आबांच्या विरोधात उघडलेली आहे. त्यांनी मोठी व्यूहरचना केलेली आहे. वाईची नगरपालिकेमध्ये त्यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवारसुद्धा भाजपचा निवडून आणलेला आहे. त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये मकरंद आबांना निवडणूक आव्हानात्मक करण्यामध्ये भाजप, जयकुमार गोरे आणि मदन भोसले आणि दीपक ननावरे ह्या नेतृत्वाला यश आलेलं आहे की त्यांनी मोठं आव्हान मकरंद आबांसमोर उभं केलेलं आहे. म्हणजे मकरंद आबा जवळपास 2004 पासून नेतृत्व करतायत वाई विधानसभेमध्ये. आता जवळपास 22 वर्ष त्यांच्या नेतृत्वाला झालेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांना 2 जिल्हा परिषद गटासाठी बाहेरून रसद आणावी लागली, बाहेरून ताकद आणावी लागली. बावधन गटामध्ये त्यांच्यावर अतिशय टोकदार टीका करणाऱ्या किंवा अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या विराज शिंदेंना त्यांना आपल्या पक्षात घ्यावं लागलं आणि त्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी द्यावी लागली. म्हणजे ही जी परिस्थिती आहे तीच त्यांची यशवंतनगरमध्ये झाली. यशवंतनगरमध्ये दिनकर शिंदे म्हणजे बापू शिंदे म्हणून एक मोठे नेते आहेत जे मकरंद आबांच्या विरोधात राहिलेले आहेत नेहमी. त्यांना आणून त्यांना उमेदवारी द्यावी लागली. त्यांची परिस्थिती भुईंज गटात आणि उजरडे गटात ही बरी आहे, पण तिथं तुल्यबळ लढते आहेत. उजरडे गट त्यांना सोपा जाईल, पण बावधन गटात त्यांच्या उमेदवाराला चुरशीचा सामना करावा लागणार आहे. कारण मदनराव पिसाळ जे बावधनचे नेते आहेत त्यांच्या घरात जिल्हा परिषदेची उमेदवारी गेलेली आहे आणि त्यामुळं बावधनची अस्मिता विरुद्ध ऋतुजा शिंदे अशी ती निवडणूक आहे आणि बावधन सोडून बाकीचा भाग एक करण्याचा शिंदेंचा प्रयत्न आहे. त्यामध्ये किती यश येते त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून राहणार आहेत. भुईंज गटातसुद्धा एक जोरदार लढत होत आहे. प्रमोद शिंदे विरुद्ध दिलीप बाबर असा तिथला सामना आहे आणि दिलीप बाबर हे पूर्वी लक्ष्मणराव पाटलांचे समर्थक राहिलेले आहेत. शरद पवार अजितदादा पक्षात फूट पडल्यानंतर ह्या दोघांमध्ये त्यावेळेस दिलीप बाबरांनी शरद पवारांबरोबर राहण्याचा निर्णय घेतलेला होता ना. आता ते भाजपच्या चिन्हावर म्हणजे हे जे काही दिलीप बाबर असतील किंवा मदनराव पिसाळांचं कुटुंब असेल ह्यांना मकरंद पाटलांचं राजकारण मोडीत काढायचं आहे, मकरंद आबांच्या राजकारणाला नामशेष करायचं आहे, अशा भूमिकेतनं ही निवडणूक लढवत आहेत. म्हणजे 2011-12मध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस 12-0 आबा हिरो अशा जाहिराती वृत्तपत्रांमध्ये झळकलेल्या होत्या. म्हणजे जिल्हा परिषदेचे 4 गट आणि पंचायत समितीचे 8 गट असे 12च्या 12 गट जिंकून आबा हिरो झाला होता. 2016मध्ये
काही ठिकाणी पराभव झाला आणि पुन्हा 12-0 इतिहास घडवता आला नाही आणि आत्ता पुन्हा तो 12-0 इतिहास होईल का ह्याविषयी शंका आहे. म्हणजे 2 जिल्हा परिषदेचे गट हे मकरंद आबांच्या धोक्यात आहेत, जे भुईंज आणि बावधन आहे. यशवंतनगरमध्ये सुद्धा आबांचा एक कट्टर समर्थक रोहित वाडकर हा फुटून भाजपमध्ये गेलेला आहे आणि तो लढतोय. ओझरडे गटातच परिस्थिती चांगली वाटते आणि वाई तालुक्यामध्ये पंचायत समितीमध्ये मात्र काही महत्त्वाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. म्हणजे भाजपकडून सुरभी भोसले आहेत. समजा बावधन गटातून सचिन भोसले आहेत. ही मंडळी निवडणूक लढवत आहेत. तर अशा उमेदवारांना सुद्धा पंचायत समितीमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. पंचायत समितीचा निकाल कदाचित मकरंद पाटलांच्या बाजूनं जाईल, पण जिल्हा परिषदेमध्ये 2 गटामध्ये त्यांना म्हणजे काट्याची लढत आहे, काट्याची टक्कर आहे असं आपण जे म्हणतो ते आहे. त्यामुळे वाई तालुक्यामध्ये सुद्धा अस्तित्व मकरंद पाटलांना पणाला लावावं लागलेलं आहे. आयात उमेदवार आपल्यावर करण्याची वेळ का आली याचा शोधही मकरंद आबांना तिथं घ्यावा लागणार आहे आणि भविष्यात अशी वेळ येऊ नये यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. एकूण आपण जर बघितलं तर वाई विधानसभा मतदारसंघामध्ये मकरंद पाटलांपुढे आव्हान उभे करण्यामध्ये विरोधी पक्षाला खूप यश आलेलं आहे. फक्त निवडणुकीच्या निकालामध्ये ते परावर्तित होणार का यावर सगळं पुढचं भवितव्य अवलंबून आहे. सगळ्यात महत्त्वाची निवडणूक खंडाळा तालुक्यामध्ये सुरू आहे. खंडाळा तालुक्यामध्ये नितीन बरगुडे पाटलांनी साथ सोडलेली आहे. भाजपची वाट धरलेली आहे त्यांनी आणि त्यामुळे तिथली निवडणूक खंडाळा तालुक्याची चुरशीची झालेली आहे. खंडाळा तालुक्यामध्ये भाजप असा दावा करत आहे की 3च्या 3 जिल्हा परिषद गट भाजप जिंकेल आणि 6 पैकी पंचायत समितीच्या 5 जागा भाजप जिंकेल असं भाजपला विश्वास आहे आणि एकूण आत्ताची परिस्थितीसुद्धा गंभीर आहे. खंडाळा तालुका मकरंद आबांच्या हातून निसटतोय का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता अजितदादांच्या दुर्दैवी निधनाच्या घटनेनंतर थोडीफार सहानुभूतीची लाटसुद्धा निर्माण झालेली आहे आणि त्याचा काही फायदा मकरंद आबांनासुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मकरंद पाटलांना अनेक निवडणुकांमध्ये मकरंद आबांना खंडाळा तालुका दगा दिला असं वातावरण होतं आणि निवडणुकीचे निकाल लागतात त्यावेळेस मकरंद आबांना खंडाळा तालुक्याने साथ दिलेली असते. यंदाच्या निवडणुकीत काय होणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पण मकरंद आबांच्या विरोधात विधानसभेला 90,000 मतं पडलेली होती. तर ही मतं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कायम आहेत. काही आबांकडे पुन्हा झुकली वळलेली आहेत. हे सुद्धा निवडणूक निकालानंतर पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. कोरेगाव तालुक्यामध्ये सुद्धा आत्ता महेश शिंदे हे जे शिवसेनेचे आमदार आहेत हे निवडणूक लढवत आहेत आणि 6 गटात त्यांनी आपले उमेदवार उभे केलेले आहेत. म्हणजे पिंपोडे बुद्रुक, वाटार स्टेशन, सातारा रोड, कुमटे, एकंबे, वाटार, किरोली अशा सर्व ठिकाणी शिवसेना उमेदवारांची मैदानात उडी आहे आणि कोरेगाव पंचायत समिती जिंकण्यासाठी महेश शिंदे प्रचंड ताकद लावून आहेत. महेश शिंदेंना कुठल्याही परिस्थितीत कोरेगाव पंचायत समिती जिंकायची आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये महेश शिंदेंनी भाजपाला उमेदवार देऊ नका असं सांगितलेलं होतं आणि त्याप्रमाणे भाजपने फक्त कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये काही ठिकाणी आपले उमेदवार उभे केलेले नाहीत. म्हणजे जर आपण बघितलं तर पिंपोडे बुद्रुकमध्ये भाजपचा उमेदवार आहे पण वाटार स्टेशनमध्ये नाही, सातारा रोडमध्ये नाही, कुमटेमध्ये नाही, एकंबेमध्ये नाही आणि वाटार किरोलीमध्ये मात्र भाजपचा उमेदवार आहे. तर जवळपास आपण जर बघितलं तर जे 4 उमेदवार जिल्हा परिषदेला भाजपने दिलेले नाहीत ते कोरेगाव तालुक्यामध्ये दिलेले नाहीत आणि इथं 8 पंचायत समितीचे उमेदवारसुद्धा दिलेले नाहीत. म्हणजे महेश शिंदे साहेबांची वाटचाल ही एका बाजूनं शिवसेनेत असताना भाजपच्या दिशेनं निघालेली आहे आणि ह्या सगळ्याचा परिणाम जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत कोरेगावमध्ये होणार आहे. यामध्ये कुठलीही शंका नाही.
आपण जर बघितलं तर त्यानंतर पाटण विधानसभा मतदारसंघ, पाटण तालुका, तर पाटण तालुक्याची जी परिस्थिती आहे, ती पाटण तालुक्याची परिस्थिती अशी आहे, की शंभूराज देसाई जे शिवसेनेचे मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, ह्यांची बाजू आज तिथं वरचढ आपल्याला दिसते. त्यामध्ये पाटणमध्ये पंचायत समितीच्या ज्या जागा आहेत, त्या 7 जागा आहेत. नाही, जिल्हा परिषदेच्या 7 जागा आहेत आणि पंचायत समितीच्या 14 जागा आहेत. आजची जर परिस्थिती बघितली तिथली, तर शंभूराज देसाई 7 पैकी 4 जागा जिंकतील अशी परिस्थिती आहे आणि सत्यजित पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपला 3 जागा मिळतील आणि 8 जागा पंचायत समितीच्या शंभूराज देसाईला गटाला मिळण्याची शक्यता आहे आणि पाटण पंचायत समितीची सत्ता एक हाती पहिल्यांदा खेचून घेण्याची संधी शंभूराज देसाईंना आलेली आहे. शंभूराज देसाई ह्यांनी जी काही पाटणमध्ये विकास कामं केलेली आहेत, सतत सत्तेत 2014 पासून ते आहेत आणि सत्तेचा फायदा त्यांच्या पक्षाला, त्यांच्या गटाला झालेला आहे. सत्यजित पाटणकर 6-8 महिन्यापूर्वीच भाजपमध्ये आलेले आहेत. तोपर्यंत ते विरोधी पक्षातच राहिलेले होते. सत्यजित पाटणकरांना यंदा फार मोठा झटका पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मिळाला असता, पण तत्पूर्वी त्यांनी आपला पक्ष, आपली वाट बदललेली आहे आणि त्यामुळे सत्यजित पाटणकरांचं अस्तित्व राहील. सत्यजित पाटणकरांना भविष्यात विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सुद्धा ही निवडणूक महत्त्वाची आहे. कारण अण्णासाहेब पाटील, महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, ॲडव्होकेट भरत पाटील, काँग्रेसमध्ये काम केलेले हिंदूराव पाटील, अशा अनेक नेत्यांनी सत्यजित पाटणकरांना साथ दिलेली आहे. त्यामुळे भविष्यात शंभूराज देसाईंसमोर तुल्यबळ आव्हान निर्माण करण्याची शक्ती सत्यजित पाटणकरांना ह्या निवडणुकीत मिळेल. जय त्यांना मिळेल का नाही आत्ता सांगणं अवघड आहे, कारण जय मिळण्याची शक्यता 60-40 आहे. त्यामध्ये 60% शंभूराज देसाई आणि 40% सत्यजित पाटणकर अशी परिस्थिती आहे. पण निवडणुकीच्या निकालात काही घडू शकतं. सत्यजित पाटणकरांना 40% यश मिळालं तरी विधानसभा लढवण्याइतपत शक्ती ते आपली निर्माण करू शकतात. त्यानंतर आता आपण जर बघितलं तर कराड तालुका हा सगळ्यात मोठा जिल्हा परिषदेचा तालुका आहे आणि इथं जवळपास 12 जिल्हा परिषदेचे गट आहेत. त्यामध्ये कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये 8 गट आणि कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये 4 गट अशी परिस्थिती आहे. कराड दक्षिणमध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. अजित पवार गट, शरद पवार गट आणि काँग्रेस असे सगळे पक्ष अतुल भोसलेंच्या विरोधात एकवटलेले आहेत आणि अतुल भोसलेंनी मात्र 8च्या 8 जागांवर भाजपचे उमेदवार उभे केलेले आहेत. अतुल भोसलेंनी कुठलीही तडजोड ही कुठल्याही पक्षाशी केलेली नाही आणि अतुल भोसलेंना आपल्याला मिळालेली आमदारकी हा म्हणजे एक चमत्कारिक विजय नव्हता, तर आपलं जाळं सगळीकडं विणलं गेलेलं आहे. आपल्या मागं कराड दक्षिणची जनता उभी आहे. हे सिद्ध करण्याची एक मोठी संधी आहे. कारण कराड नगरपालिकेत त्यांच्या ताब्यातून गेलेली आहे. कराड नगरपालिकेतला पराभव अतुल भोसलेंच्या वाटचालीत एक मोठा गेम चेंजर भाग ठरणार आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक अतुल भोसलेंसाठी अग्निपरीक्षा आहे. अतुल भोसलेंनी ही अग्निपरीक्षा जिंकली तरच त्यांच्या आमदारकीचे दिवस भविष्यात चांगले राहतील, नाहीतर सतत संघर्ष करणे त्यांच्या वाट्याला येईल. त्यांच्या विरुद्ध नेतृत्व सध्या ॲडव्होकेट उदयसिंह पाटील गुंडाळकर करत आहेत, जे विलास काकांचे सुपुत्र आहेत आणि एकदाही ते आमदार झालेले नाहीत. सतत त्यांच्या वाट्याला संघर्ष आलेला आहे. पण योग्य वेळी अजित पवार गटामध्ये प्रवेश त्यांनी केलेला आहे. पूर्वीचा काळ बघितला तर विलास काका आणि अजितदादांमध्ये विस्तवसुद्धा जात नव्हता. प्रचंड दोघांमध्ये संघर्ष राहिला. अजितदादांनी विलास काकांच्या राजकारणाला मोठा श दिलेला होता आणि विलास काकांनी कधी काँग्रेसची साथ सोडलेली नव्हती. त्यामुळे उदयसिंह पाटलांनी सुद्धा विलास काकांच्या हयातीतच काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला होता. राष्ट्रवादीनं अनेक वेळा विलास काकांसाठी पायघड्या घातल्या, पण विलास काकांनी कधीही
राष्ट्रवादीची वाट चोकाळली नव्हती. ती उदयसिंह पाटलांनी मात्र चोकाळली. कारण राजकारणात परिस्थिती बघून निर्णय घ्यावे लागतात आणि परिस्थिती अतिशय गंभीर बनलेली होती. कुठल्यातरी सत्ताधारी पक्षाचा आधार घेतल्याशिवाय पुन्हा राजकारणामध्ये आपलं नेतृत्व उभं राहणार नाही याची खात्री उदयसिंह पाटील यांना होती. आणि त्या जोरावर त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि पुढे वाटचाल करण्याचा निर्णय घेतला आणि ते राष्ट्रवादीमध्ये गेले. उदयसिंह पाटील जसे काँग्रेसमधून बाहेर पडले, त्यानंतर काँग्रेसचे अनेक नेते पृथ्वीराज चव्हाणांची साथ सोडून वेगवेगळ्या पक्षामध्ये गेले. कोणी भाजपमध्ये गेलं, कोणी राष्ट्रवादीमध्ये गेलं आणि काँग्रेस जी थोडीफार काही कराड दक्षिणमध्ये शिल्लक होती तीसुद्धा नामशेष होण्याच्या मार्गावर निघालेली आहे. ह्या सगळ्या परिस्थितीचा सगळा आढावा घेतला तर कराड दक्षिणमध्ये राष्ट्रवादी किंवा महाविकास आघाडी ॲडव्होकेट उदयसिंह पाटलांच्या नेतृत्वाखाली ही पृथ्वीराज चव्हाणांच्या सोबतीने बाळासाहेब पाटलांच्या मदतीने अतुल भोसलेंना आव्हान देत आहे. म्हणजे बाळासाहेब पाटील आणि उदयसिंह पाटील कराड नगरपालिकेत एकत्र आले, पृथ्वीराज चव्हाण एकत्र आले, शिंदे यांच्या शिवसेनेची साथ त्यांनी केली आणि आत्तासुद्धा एकनाथ शिंदेंचा शिवसेना पक्ष हा कदाचित उदयसिंह पाटलांना साथ देत असेल किंवा आतल्या हातानं त्यांना मदत करत असेल. कारण शिवसेनेचे जे शंभूराज देसाई नेते आहेत हे उदयसिंह पाटलांचे साडू आहेत, त्यामुळे त्यांचं नातंसुद्धा आहे. तेव्हा आतल्या हातानं एकमेकांना मदत करण्याची परंपरा त्या दोन्ही नेत्यांमध्ये अनेक वर्ष सुरू आहे आणि त्याचा फायदा शंभूराज देसाईंना मागच्या काळामध्ये झालेला होता. भावी काळामध्ये उदयसिंह पाटील यांना होण्याची शक्यता आहे. कराड उत्तरमध्ये 4 जिल्हा परिषदेच्या जागा आहेत आणि जिथं बाळासाहेब पाटलांच्या राष्ट्रवादी विरुद्ध मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, ॲडव्होकेट उदयसिंह पाटील हे सगळे नेते एकत्र आलेले आहेत. उदयसिंह पाटील आतल्या हातानं आहेत आणि सगळ्यांनी मिळून बाळासाहेब पाटलांच्या पराभवासाठी आपले प्रयत्न केलेले आहेत. कराड उत्तरमध्ये घड्याळाचे उमेदवारच नाहीत आणि दक्षिणमधलं चित्र आणि उत्तरमधलं चित्र हे पूर्णपणे वेगळं आहे आणि त्यामुळं कराडमधली निवडणूक ही अतिशय चुरशीची आहे. कराडमधले दक्षिणमध्ये जर आपण बघितलं तर भाजपाला सर्वाधिक संधी आहे आणि उत्तरमध्ये सुद्धा भाजपाला सर्वाधिक संधी आहे. पण दक्षिणमधली भाजप ही उदयसिंह पाटलांच्या विरोधातली आणि उत्तरमधली भाजप ही उदयसिंह पाटलांच्या बाजूची. त्यामुळं निवडणूक निकालानंतर समजा काही आकडेवारी आली तर आकडेवारीवर कुणाला सत्ता मिळाली हे सांगण्यापेक्षा कुठल्या गटाची आकडेवारी जास्त आहे ह्याच्यावर कुणाची सत्ता आहे हे सांगता येईल. तेव्हा कराड दक्षिणमध्ये भेळ मिसळ झालेली आहे किंवा दही मिसळ झालेली आहे असं आपण म्हटलं तर, कारण कुठली गोष्ट कुणाची आहे आणि कुठला उमेदवार कुणाचा आहे हे तिथं आत्ता सांगणं अवघड आहे. म्हणजे भाजपच्या चिन्हावर उदयसिंह पाटलांचा उमेदवारसुद्धा निवडणूक लढवत असेल अशी तिथली परिस्थिती आहे. त्यामुळं तिथली परिस्थिती आज संपूर्ण निकाल सांगण्यासारखा नाही. त्यानंतर खटाव तालुका हा सुद्धा 3 आमदारांमध्ये 3 विभागामध्ये विभागला गेलेला तालुका आहे. खटाव तालुका काही भाग कोरेगावमध्ये, काही भाग कराड उत्तरमध्ये आणि काही भाग हा मान विधानसभा मतदारसंघामध्ये गेलेला आहे. ह्या सगळ्या परिस्थितीची जर आपण पाहणी केली तर 3 विभागामधल्या ह्या खटाव तालुक्यामध्ये आत्ताची जी काही परिस्थिती आहे ती राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असा तिथला सामना आहे. खटाव जिल्हा परिषद गटामधून सर्वसाधारण गटातून डॉक्टर प्रिया महेश शिंदे ह्या उमेदवार आहेत आणि त्या महेश शिंदेंच्या पत्नी आहेत. त्यामुळे खटाव तालुक्याच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. म्हणजे आपण जर एकूण सगळी परिस्थिती बघितली तर खटाव तालुक्यामध्ये 7 जिल्हा परिषदेच्या जागा आहेत आणि 7 जिल्हा परिषदेच्या जागांमध्ये हा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना आहे. राष्ट्रवादीने प्रभाकर घारगेंचे जावई राहुल पाटील यांना डॉक्टर प्रिया शिंदे यांच्या निवडणुकीत मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे खटाव जिल्हा परिषद गटाची निवडणूक अत्यंत चुरशीची आहे आणि महेश शिंदेंची आणि प्रभाकर घारगेंची प्रतिष्ठा तिथं पणाला लागलेली आहे. मायनी जिल्हा परिषद गटामध्ये सुरेंद्र गुदगे
हे निवडणूक लढवत आहेत आणि सुरेंद्र गुदगे हे राष्ट्रवादीकडून आहेत. पण सुरेंद्र गुदगेंचा विजय एकतर्फी होईल अशी शक्यता आहे. खटाव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोठा रंगतदार सामना आहे. मायनी जिल्हा परिषद जो गट आहे त्यामध्ये सुरेंद्र गुदगे विजयी होतील. पण सर्वाधिक हाय व्होल्टेज ड्रामा हा औंध जिल्हा परिषद गटामध्ये सुद्धा होत आहे. जयकुमार गोरेंचे बंधू मोठे अंकुश गोरे यांच्या पत्नी भारती गोरे भाजपकडून रिंगणात आहे आणि भारती गोरेंना पाडण्यासाठी गायत्री देवींनी आपली सगळी शक्ती तिथं पणाला लावलेली आहे आणि मनीषा योगेश फडतरे यांना गायत्री देवींनी पाठिंबा दिलेला आहे आणि गायत्री देवी स्वतः मैदानात उतरलेले आहेत. त्यामुळे जयकुमार गोरे विरुद्ध गायत्री देवी असा सामना औंध जिल्हा परिषद गटामध्ये होत आहे. निमसोड जिल्हा परिषद गटात सुद्धा मोठी रंगतदार निवडणूक आहे. अजितदादांचे कट्टर समर्थक नंदकुमार मोरे हे भाजपमध्ये गेलेले आहेत आणि त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीकडून संदीप मांडवे निवडणूक लढवत आहेत. नंदू मोरे हे पूर्वी अजितदादांचे कट्टर समर्थक होते, पण बदललेल्या गणितात त्यांनी भाजपचा हातात घेतलेला आहे. पुसेसावळी जिल्हा परिषद गटामध्ये सुद्धा धैर्यशील कदम यांच्या बंधूंच्या पत्नी तेजस्विनी विक्रमशील कदम ह्या निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या रिया पिसाळ, शिवसेनेच्या काजल कदम आणि आपकडून उषाताई शिंदे असे उमेदवार रिंगणात आहेत. पण एकूण जर आपण सगळी परिस्थिती बघितली तर खटाव जिल्हा परिषदेमध्ये किंवा खटाव तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या जागांमध्ये फार मोठा चुरशीचा सामना आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये खटावचा निकाल पाहणं हे उत्सुकतेचं राहणार आहे. म्हणजे जयकुमार गोरेंच्या वहिनी तिथं उभ्या आहेत. तुम्ही जर बघितलं तर महेश शिंदेंच्या पत्नी आहेत आणि प्रभाकर घारगे यांचे जावई आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या भावाच्या पत्नी आहेत. म्हणजे प्रबळ नेत्यांच्या पत्नी किंवा वहिनी किंवा जावई हे खटावमध्ये लढत आहेत. त्यामुळे खटावची लढतसुद्धा मोठी चुरशीची होणार आहे आणि जिल्ह्यात सर्वाधिक लक्ष हे खटावच्या लढतीकडं असणार आहे. आता खटावनंतर आपण मान तालुका हा सुद्धा एक महत्त्वाचा तालुका आहे, महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे. मान विधानसभा मतदारसंघामध्ये 5 जिल्हा परिषदेचे गट आहेत. या 5ही जिल्हा परिषदेच्या गटामध्ये जोरदार लढती होणार आहेत. या 5 जिल्हा परिषदेच्या गटामध्ये कुकुडवाड गट जो आहे त्यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई हे लढत आहेत आणि अनिल देसाईंविरुद्ध जयकुमार गोरेंचे उजवे हात असलेले अरुण गोरे हे निवडणूक लढवत आहेत. त्यांना खात्री आहे की अरुण गोरे अनिल देसाईंचा पराभव करतील अशी जयकुमार गोरेंना खात्री आहे. कारण अरुण गोरे हे अनिल देसाईंविरुद्ध सगळ्यात तुल्यबळ उमेदवार आहेत. अनिल देसाईंचा कुकुडवाड हा बालेकिल्ला आहे. अनिल देसाईंना कधीच कुकुडवाडनं अर्ध्यात सोडलेलं नाही, कायम साथ दिलेली. त्यामुळे कुकुडवाड गटातला जो सामना आहे तो जोरदार होणार आहे. तशीच लढत मार्डी गटात आहे. सदाशिव तात्या पोळ हे मानचे किंगमेकर म्हणून ओळखले जातात. त्यांच्या 2 सुनांमध्ये लढाई आहे. सोनाली पोळ ह्या राष्ट्रवादीकडून लढत आहेत आणि भारती पोळ ह्या भाजपकडून लढत आहेत. म्हणजे 2 जावाजावांमध्ये इथं मोठी लढत आहे आणि एकाच घरातले 2 उमेदवार एकमेकांच्या विरुद्ध लढताना दिसत आहेत. त्यामुळे एकूण जर आपण बघितलं तर आंधळी गटामध्ये सुद्धा एक मोठी लढत आहे. शेखर गोरे यांच्या पत्नी सोनल गोरे ह्या निवडणुकीच्या मैदानात आहेत आणि दीपाली जगदाळे राष्ट्रवादीच्या त्यांना आव्हान देत आहेत. मान जिल्हा परिषद गट ताब्यात घेण्यासाठी जयकुमार गोरेंनी मोठी शक्तीपणाला लावलेली आहे आणि सर्वाधिक जागा मानमध्ये जयकुमार गोरेंच्या निवडून येतील अशी परिस्थिती आहे. मानमधले प्रभाकर देशमुख, अभय जगताप, अनिल देसाई हे सगळे नेते एकवटून लढाई करतायत. पण त्या नेत्यांना किती यश मिळेल निवडणुकीमध्ये हे आत्ता सांगणं अवघड आहे. आणि एकूणच मानमध्ये चुरशीचा सामना जरी असला तरी जयकुमार गोरे आणि भाजपसाठी ते अतिशय सोपी लढत आहे
आणि ते सहज मानची जिल्हा परिषद 5 पैकी 3 उमेदवार जिंकतील आणि पंचायत समितीला सहज सत्ता हस्तगत करतील अशी आत्ता परिस्थिती आहे. पंचायत समितीला एक उमेदवारसुद्धा त्यांचा बिनविरोध निवडून आलेला आहे. आता फलटण जो महत्त्वाचा तालुका आहे तिथं 8 जिल्हा परिषदेच्या जागा आहेत आणि 16 पंचायत समितीच्या जागा आहेत. जिल्हा परिषदेच्या ज्या 8 जागा आहेत त्यामध्ये जोरदार लढत होत आहे. भाजप विरुद्ध शिवसेना, भाजपच्या सोबतीला राष्ट्रवादी काँग्रेस आहे, अजित पवार गट त्यांची युती झालेली आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर, शिवरूपराजे खर्डेकर हे एकत्र येऊन फलटणच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढवत आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये फलटणचं नेतृत्व नेमकं कोण करणार आहे ह्याचा निर्णय होणार आहे. आणि आत्ता जर आपण बघितलं तर फलटणमध्ये जिल्हा परिषदेला रामराजेंचं पारडं थोडं जड आहे, पण ते थोडं जड आहे म्हणजे 51-49 अशी फलटणची परिस्थिती आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर, शिवरूपराजे खर्डेकर यांनी कडवी लढत रामराजेंना दिलेली आहे. म्हणजे 50-50% आपण जे म्हणतो की कुणाचा विजय होईल हे सांगता येत नाही अशी परिस्थिती फलटण तालुक्यामध्ये आहे. फलटणचा रामराजेंचा बालेकिल्ला खेचून घेण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीने संपूर्ण ताकद लावलेली आहे. रामराजेंना एकनाथ शिंदेंच्या बळावर, एकनाथ शिंदेंच्या साथीनं लढावं लागतं आहे. त्यामुळे रामराजे संघर्ष मोठा करतायत. रामराजेने तयारी चांगली केलेली आहे, पण त्यांना यश मिळेल का नाही हे आत्ता सांगणं अवघड आहे. त्यामुळे पंचायत समिती कुणाच्या ताब्यात जाईल हे सांगता येत नाही. रामराजे नेटानं लढतायत, पण रणजितसिंह निंबाळकर आणि शिवरूपराजेंनी जोरदार ताकद लावलेली आहे. त्यामुळे 50-50% संधी ही दोन्ही गटांना, दोन्ही पक्षांना आहे. तरीसुद्धा आजची जर परिस्थिती आपण जर बघितली तर शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस ही जी काही जागा लढवत आहेत त्यामध्ये भाजपा 40पेक्षा जास्त जागा जिंकेल अशी आजची परिस्थिती आहे. त्यामुळे एकूण 65 पैकी 33 जागा जिंकल्या की बहुमत होतं. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेमध्ये पहिल्यांदा कमळ फुलेल. स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षात सातारा जिल्हा हा काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला न राहता भाजपचा बालेकिल्ला होईल आणि त्याच्यावर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिक्कामोर्तब झालेला असेल. पंचायत समितीमध्ये सुद्धा 11 तालुक्यांपैकी म्हणजे पाटण सोडली तर सातारा तालुका, जावली तालुका, खटाव तालुका, मान तालुका, कराड तालुका अशा तालुक्यांमध्ये मग खंडाळा तालुका अशा 6-7 तालुक्यांमध्ये भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे. कोरेगावमध्ये शिवसेनेची शक्यता आहे, पाटणमध्ये शिवसेनेची शक्यता आहे, वाईमध्ये अजित पवार गट राष्ट्रवादीची शक्यता आहे. त्यामुळे एकूणच भाजप हा सातारा जिल्ह्याचा प्रमुख पक्ष, महत्त्वाचा पक्ष होण्याच्या दृष्टीनं जिल्हा परिषदेचा निकाल येण्याची शक्यता आहे. दुसऱ्या क्रमांकावर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार यांचा पक्ष राहील आणि तो 12 ते 15 जागा जिंकेल अशी आत्ताची परिस्थिती आहे. तिसऱ्या क्रमांकावर एकनाथ शिंदेंची शिवसेना राहील आणि साधारण ती 8 ते 12 जागा जिंकेल अशी परिस्थिती. म्हणजे एकूण जर आपण बघितलं तर 35 ते 40 जागा भाजपा आणि भाजपा हा जिल्हा परिषदेची सत्ता एक हाती घेईल असं आत्ताचं चित्र आहे. अजून मतदान व्हायचं आहे. त्यामुळे ही बाकीत आहेत. हा काही एक्झिट पोल नाही, संपूर्ण अगदी गावगाव जाऊन केलेला सर्वे नाही. त्यामुळे आम्ही बोलतो आहे तसं अगदी तंतोतंत घडेल असं नाही, पण आम्ही जे घडेल त्याच्या जवळपास जाणारं बोलत आहोत किंवा जे नेमकं घडू शकतं तेच बोलत आहोत. ज्याची उमेदवार जास्त, ज्याची ताकद जास्त त्याला विजयाची संधी जास्त. सर्वाधिक उमेदवार भाजपनं उभे केल्यामुळं भाजपला सर्वाधिक जागा जिंकण्याची संधी आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर अजित पवारांचा पक्ष राहील अशी परिस्थिती आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर एकनाथ शिंदेंचा पक्ष राहील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे भविष्यात सातारा जिल्हा हा महायुतीचा बालेकिल्ला होईल. म्हणजे महाविकास आघाडीचं अस्तित्व अतिशय नगण्य ह्या निवडणुकीमध्ये राहील अशी परिस्थिती आहे.
त्यामुळं महायुतीतला भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी हे पक्ष संपूर्ण निवडणुकीतल्या 100% जागांपैकी 90%पेक्षा जास्त जागा जिंकतील असा इतिहाससुद्धा घडणार आहे. एकूणच सातारा जिल्ह्याचा आढावा घेण्याचा आपण प्रयत्न केला. साधारण जिल्हा परिषदेचे 65 आणि पंचायत समितीचे 130 उमेदवार आहेत. तेव्हा 65 आणि 130 उमेदवारांचा आढावा घेणं हे अवघड गोष्ट आहे. जवळपास 200 जागांचे निकाल सांगावेत इतकी यंत्रणा आमच्याकडं नाही आणि त्यामुळं आम्ही एकूण जिल्ह्याचा निकाल काय लागेल, एकूण जिल्ह्यामध्ये काय चित्र राहू शकतं निवडणुकीमध्ये आणि निवडणुकीच्या निकालामध्ये नेमकं काय घडू शकतं त्याच्या अंदाजावर आम्ही बोललेलो आहोत. आम्ही नगरपालिकेला प्रत्येक वॉर्डनिहाय बोललो होतो, तसं जिल्हा परिषदेला आम्ही बोललेलो नाही. पण निवडणुकीच्या निकालानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये काय घडलं, नेमका विजय कुणाचा कशामुळं झाला हे आपण निश्चितपणे सांगू शकू. निवडणुकीच्या निकालानंतर 2च दिवसात आपण त्याच्यावरचं भाष्य करू शकतो. आत्ता आम्ही जे म्हणतो आहे तसंच घडेल असं आम्हाला खात्रीपूर्वक वाटतं. पण निवडणुकीचे अंदाज हे कधीकधी चुकतात, बाकी तर कधीकधी चुकतात. हे सगळं आकडेवारीच्या आधारावर आम्ही भाष्य करतो आहे किंवा 25 वर्षाच्या पत्रकारितेच्या माझ्या अनुभवावर आणि जिल्ह्यामध्ये माझी जी काही संपर्क यंत्रणा आहे गावागावामध्ये, त्या संपर्क यंत्रणेकडून जो काही डाटा मला उपलब्ध झालेला आहे त्याच्या आधारावर हे भाष्य करतो आहे. त्यामुळं निवडणूक निकालानंतर भाजपचं कमळ जिल्हा परिषदेत फुलेल याविषयी माझ्या मनामध्ये आत्ता शंका नाही आणि महायुती हा सातारा जिल्हा हा महायुतीचा बालेकिल्ला झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. नमस्कार.